नागपुरातील एसबीएल कंपनीतील स्फोट प्रकरणातील कंपनीचे प्रमुख आलोक चौधरी आणि संजय चौधरी अद्यापही फरार आहे। कंपनीच्या मालकांना अद्यापर्यंत अटक का नाही? 21 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र आतापर्यंत 11 जणांनाच अटक करण्यात आली। घटनेत 21 जणांचा मृत्यू झालाय तर 13 जण जखमी झालेले आहेत। हे दरवर्षी अशा घटना होत आहेत, त्यावर सरकार काही गांभीर्यानं लक्ष घातल्याचं दिसत नाही। हा विषय आता आम्ही हाऊसमध्ये घेऊ, अधिवेशनात घेऊ। पैशाने काही जीव खरेदी करता येत नाही। तुम्ही मदत केली मोठ्या प्रमाणात, ही मदत केली, ती मदत केली, एवढे कोटी दिले, एवढे लाख दिलेत, याच्याने काही जीव परत येणार आहे? तिथल्या सेफ्टीच्या दृष्टीनं, तिथल्या ऑडिटच्या दृष्टीनं सरकार काय प्रयत्न करत आहे? या ठिकाणी त्याचं ऑल इंडियाचं ऑफिस नागपुरात असताना या घटना घडतात। मुख्यमंत्री नागपूरचे असताना दरवर्षी 2-4 घटना घडत असतात आणि लोकांचा जीव जातो। ही तर प्रचंड मोठी घटना आहे आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हाच दाखल केला पाहिजे। सदुष्य मनुष्य नाही, खून केलाय त्यांनी। नागपूरच्या या कंपनीमध्ये झालेला स्फोट अत्यंत गंभीर घटना आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केलं, 19 कामगारांचा मृत्यू झाला तर 17 जण गंभीर आहे, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी आश्वासन दिलंय। सभापती महोदय, सातत्याने या महाराष्ट्रामधल्या नागपूरमध्ये असलेल्या 12-13 कंपन्यांमध्ये ह्या घटना घडतायत। मृत्युमुखी लोक पडतायत, कामगारांना सुरक्षित नाही, त्यांना कुठले सेफ्टी नाही, त्यांचे कुटुंब भयभीत झालेलं आहे, आजूबाजूचा परिसर भयभीत होतोय। या संदर्भातून आमची मागणी आहे की याला जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भातून चर्चा आवश्यक असल्यामुळे 289 सगन स्वीकारावा आणि सविस्तरपणे याच्यावर चर्चा घेऊन सरकारने त्याचा खुलासा करावा। अभिजित वंजारी, जे गंभीर जखमी झालेले आहेत, 23 लोक गंभीर जखमी झालेले आहेत, त्यांना जी काही शासनाने मदत जाहीर केलेली आहे ती कमी आहे आणि म्हणून ती सुद्धा मदत वाढण्यात यावी। या सर्व गंभीर जे काही आपले रुग्ण आहेत त्यांना त्या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटल किंवा वेगवेगळ्या दवाखान्यामध्ये दिल्यानंतर त्या ठिकाणी स्किन बँक जी आपल्याला त्याची उपलब्धता या सर्व हॉस्पिटल्समध्ये पाहिजे ती सुद्धा कमी प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तशा पद्धतीच्या सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यासाठी या जे 289च्या नियमाच्या माध्यमातून आपण प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याला आपण चर्चेमध्ये त्याचं रूपांतर करावं ही आमची विनंती आहे। या कर्मचाऱ्यांना तर न्याय मिळालाच पाहिजे, परंतु त्या कंपनीवरती कुठेतरी एक FIR झालं किंवा तुम्ही हे चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे अशी कुठचाही गोष्टी ऐकली नाही। एक नॉर्मल तुम्ही फक्त NC झालेली आहे, एका दोघांना डायरेक्टरना अरेस्ट करा ना एकातला COला पण नाही, एक स्थानिक झाले असतील, मॅनेजर MD कुठे झाले असतील। म्हणून सभापती महोदय, ही लिस्टेड कंपनी आहे, ह्याचा परिणाम ते जे असलेले गुंतवणूक करणारे लोक ह्याच्यावर पण होणार आहे। म्हणून सभापती महोदय, या प्रश्नाचा गांभीर्य आपण घ्यावी। 289 होत नसेल तर काहीतरी वेगळी चर्चा तरी घडून आणावी आणि ओव्हरऑल या राज्याच्या या बाबतीतलं डिझास्टर स्टेट म्हणून किंवा एक्सप्लोसिव्ह स्टेट होऊन आपली ही भूमिका होता कामा नये सभापती, हे माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे। जेवढे गंभीर कलम लावता येतील ते सगळे कलम लावून आपण FIR दाखल केलेला आहे। कारण काही गोष्टींचा निग्लिजन्स हा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला। नॉर्मली आपल्याला माहिती आहे की जर प्रायमा फेसी निग्लिजन्स नसेल तर पहिल्यांदा आपण ॲक्सिडेंटचा त्या ठिकाणी हे करतो आणि मग त्याच्यानंतर त्या संदर्भातली कारवाई करतो, पण यात काही प्रायमा फेसी निग्लिजन्स देखील हा पाहायला मिळालेला आहे, त्यामुळे ती कारवाई केली आहे। 21 लोकांवर FIR करण्यात आला आहे, 11 लोकांना अटक झाली आहे, ज्यात MDला पण अटक केली आहे। MDला पण आता या ठिकाणी अटक झालेली आहे, त्यामुळे कोणालाच पाठीशी घालण्याचा प्रश्न हा निर्माण होत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।